जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून शीख धर्माचे लढाऊ गुरु गोविंद सिंग यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज शीख धर्माचे संस्थापक आद्य गुरु नानक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. आज गुरु नानक देव यांची जयंती आणि या निमित्ताने मी आपल्या देशातील आणि जगातील सर्व शीख बांधवांना या निमित्ताने शुभेच्छा देत आहे. गुरु नानक देव यांचा जन्म इसवी सन 1469 लाहोर पासून 35 मैल अंतरावरती तलवंडी येथे झाला. त्या ठिकाणाला आता नानक साहेब असं म्हटलं जातं, नानकाना साहेब असं म्हटलं जातं. आणि त्यांचा जन्म एका खत्री परिवारात झाला. त्यांचे वडील मेहता कालू व माता त्रुपत हे शेतकरी कुटुंब आणि दुकानदारी त्याचबरोबर अशा प्रकारचा व्यवसाय आणि शेती करणारे एक परिवार. या परिवारामध्ये या मुलाचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना ईश्वर चिंतनाची ओढ होती आणि अशा प्रकारे लहानपणीच आपल्या मित्रांच्या बरोबर खेळताना ते मित्रांना म्हणायचे की तुम्हाला नवीन काही खेळ खेळायचा असेल तर मला सांगा. मुलं म्हणायचे हो. मग ते म्हणायचे बसा सगळे, शांत बसा. आणि शांत बसल्यानंतर सत्य करतार म्हणा अशा प्रकारे मित्रांना सांगितल्यानंतर सर्व मुलं त्यांच्याबरोबर ध्यानस्थ व्हायचे. म्हणजे त्यांना ईश्वराची आवड किंवा ईश्वराविषयी जे आकर्षण होतं ते लहानपणापासूनच त्यांची वृत्ती अशी विरागी निर्माण झालेली होती. आणि त्याचप्रमाणे ती जीवनभर राहिली आणि पुढे त्यातूनच या शीख धर्माचा किंवा शिष्य धर्माचा उदय झाला. त्यांना शिक्षणात म्हणजे व्यावहारिक शिक्षणात अजिबात रुची नव्हती, प्रेम नव्हतं किंवा आकर्षणही नव्हतं. जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी गुरुकडे पाठवलं तर त्या गुरूंना त्यांनी विचारलं की तुम्ही मला काय शिकवणार. ते म्हणले तुला मी हिशेब शिकवणार, गणित शिकवणार, व्यवहार शिकवणार. तो म्हणला हे काय सगळं नश्वर आहे, याचा काय उपयोग नाही. मला माझ्या जीवनाला उपयोगी पडेल असं कायमचं शिक्षण पाहिजे. ते गुरुजी पाहतच राहिले कारण त्यांना अशा शिक्षणाची कल्पनाही नव्हती. आणि या मुलांनी इतक्या लहान वयामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारावा हे त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग गुरुजींनी त्याच्या वडिलांना सांगितलं की मला असं शिक्षण हे तुमच्या मुलाला देता येत नाही कारण त्याला त्याची आवड नाही. मग त्यांनी त्याला दुसऱ्या गुरुकडे पाठवलं संस्कृत आणि अरबी फारसी शिक्षणासाठी. तिथं गेल्यानंतरही त्यांनी विचारलं की तुम्ही काय शिकवणार. ते म्हणले तुला भाषा शिकवणार, संस्कृत शिकवणार, अरबी फारसी भाषा शिकवणार. ते म्हणले मला याची काही गरज नाही, मला ईश्वराकडे जाण्याचा मार्ग पाहिजे, चिरंतन असं शिक्षण पाहिजे. त्यामुळे त्या गुरुजींनी सांगितलं की असं शिक्षण माझ्याकडे मिळणार नाही. आणि मग त्यांनी त्याला घरी जायला सांगितलं. आणि हे जेव्हा वडिलांना कळलं त्यांच्या, तेव्हा त्यांना वाटलं की हा मुलगा आता काही शिकणार नाही. आणि अशा प्रकारच्या शंका आत्ताच विचारायला लागला तर पुढे याचं काय होणार म्हणून चिंता लागली. म्हणून त्यांनी त्याला म्हशी घेऊन दिल्या आणि म्हशी तो चारायला जाऊ लागला. अशा प्रकारे म्हशी चारायला जात असताना तिथं गेल्यानंतर तो ध्यानस्थ बसायचा. आणि एके दिवशी तो असा ध्यानस्थ बसलेला असताना त्या म्हशी एका जाटाच्या शेतामध्ये शिरल्या आणि त्या जाटाची शेती त्या म्हशींनी फस्त केली. ते झाल्यानंतर त्यांनी गावच्या प्रमुखाला जाटाने तक्रार दिली की या मुलाच्या म्हशींनी माझं शेत खाल्लं, तेव्हा त्या मुलाला बोलवून घ्या. आणि अशा प्रकारे मग गावच्या प्रमुखाने, आता आपण त्यांना सरपंच म्हणतो, पूर्वीच्या काळात पटेल म्हणायचे, त्यांना
त्यांनी बोलावून घेतलं आणि या मुलाला बोलवून घेतल्यानंतर त्यांना विचारलं, नानकाला, या छोट्या नानकाला विचारलं की का रे, तू यांच्या शेतामध्ये तुझ्या म्हशी गेल्याने त्यांचं शेत उद्ध्वस्त झालं, सगळं शेत खाऊन टाकलं, पीक खाऊन टाकलं, तुला काय म्हणायचे? तर नानकाने काय उत्तर द्यावं? ते म्हणाले की उजाडणं आणि निर्माण करणं हे माझ्या हातात नाही, ते परमेश्वराच्या हातात आहे. जर याची शेती उजाडली असेल तर परमेश्वरच ती पुन्हा निर्माण करून देईल. आणि असं पाहिल्यानंतर तो गाव प्रमुख निरुत्तर झाला. त्याला काय बोलावं ते हे कळेना. आपल्याला माहिती की संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती असंच ध्यानस्थ बसायचे आणि त्यांना एका शेतकऱ्यांनी शेत राखण्यासाठी ठेवलेलं असताना ते भजनात इतके मग्न होऊन जायचे की सगळं शेत पाखरं खाऊन गेले. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की शेतकरी रागावला आणि त्यांनी सांगितलं की माझी नुकसान भरपाई करून दे. पण असं सांगितलं जातं की ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे, नितांत श्रद्धा आहे, ईश्वर त्याच्यासाठी जेव्हा पाहिजे तेव्हा संकटकाळी मागे उभा राहतो. आणि मग असंच म्हणतात की पुन्हा पाऊस झाला आणि त्या शेतामध्ये इतकं त्या पिकाला धान्य भरलं, त्या कणसामध्ये धान्य भरलं की नेहमीपेक्षा दुप्पट पीक त्या वर्षी आलं. पण तुकाराम महाराजांनी त्यातलं जेवढं मजुरी म्हणून घ्यायचं तेवढंच घेतलं. या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये अशा कथा आपल्याला पाहायला मिळतात. तसं नानकाच्या जीवनातही घड, कारण त्यांची वृत्तीच पहिल्यापासून विरागी होती. आणि मग आता वडीलही नाराज झाले, शिक्षण घेत नाही, व्यवसाय करत नाही. आणि मग ते त्याच्यावर नाराज झाल्यामुळे नानकाला एक बहीण होती, तिचं लग्न झालेलं होतं, तिचं नाव नानकी. तिनं आपल्या पतीला सांगितलं की त्याला आपल्या घरी बोलून घ्या, त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, आपण त्याला कामधंद्याला लावू. आणि मग त्याच्या मेव्हण्याने त्यांना बोलून घेतलं आणि एका दुकानदाराकडे कामाला लावलं. आता दुकानात ते कामाला लागल्यानंतर त्यांची वृत्ती अशी होती, सगळ्याविषयी सहानुभूती, गरिबाविषयी सहानुभूती. आणि ते पाहिल्यानंतर पैसे नसले तरी ते माल देऊन टाकायचे. अशा प्रकारे एकदा एक गिऱ्हाईक आटा घेण्यासाठी, पीठ घेण्यासाठी आलं आणि मग ते मोजत होते. त्यांनी सांगितलं की मला एवढं एवढं 10 माप असं पीठ पाहिजे. अर्थात 10 किलो किंवा त्यावेळेचं 10 शेर काय माप असेल त्याप्रमाणे तो मोजत गेला. 10, 11, 12, 13 आणि 13 माप टाकल्यानंतर नानक म्हणाले, 13, 13, हे सब 13 आहे, हे सगळंच तुझं आहे. आणि सगळं पीठ देऊन टाकलं. हे दुकानदाराला जेव्हा कळलं तेव्हा दुकानदारांनी त्यांना कामावून काढून टाकलं. आणि अशा प्रकारे पुन्हा बहिणीला प्रश्न पडला. पण तरी सुद्धा त्याच्यात सुधारणा व्हावी म्हणून 18व्या वर्षी नानकाचं लग्न करण्यात आलं आणि त्यांच्या पत्नीचं नाव सुलक्षणा असं होतं. पुढे त्यांना 2 मुले झाली, श्रीचंद्र आणि लक्ष्मीदास. आणि अशा प्रकारे नानकाचा प्रपंच संसार सुरू झाला. मुलंही मोठी होऊ लागली आणि काही काळानंतर त्यांना पुन्हा विरागी वृत्ती प्राप्त झाली आणि त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि उपदेश करण्यासाठी किंवा भ्रमण करण्यासाठी ते बाहेर पडले. त्यांना नेहमी ते लोकांना सांगायचे. त्यावेळेला यवनांचा काळ होता आणि दिल्लीला यवनी राजवट स्थापन झालेली होती. त्या काळामध्ये यवनांचे अत्याचार वाढलेले होते. पण हा वैरभाव दूर व्हावा म्हणून ते प्रयत्न करत होते. ते लोकांना सांगायचे की एकमेकाशी वैरभावानं वागू नका. हिंदू असो मुसलमान असो, राग द्वेष संपवा. हिंदू मुसलमान एकाच देवाची लेकरे आहेत. हिंदू या देशातले असले आणि मुसलमानही या देशात आलेले असले तरी आता प्रेमानं राहा. हा देश सर्वांच्यासाठी आहे. सर्वांनी बंधुभावाने वागावं असं ते सांगू लागले आणि हळूहळू त्यांचे विचार लोकांना पटू लागले. त्याचबरोबर त्यांची वृत्ती समाज सुधारकांची होती. स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव त्यांना मान्य नव्हता. लोकांनी सगळ्यांनी समानतेनं वागावं. सर्व लेकरे एकाच परमेश्वरी असताना कोण उंच कोण नीच अशा प्रकारची भावना मनात ठेवू नका.
सर्वजण माणसंच आहेत, मनुष्य आहेत आणि माणसाने माणसाप्रमाणे वागावं. त्याचबरोबर अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. अंधश्रद्धा मान्य नसल्यामुळे आणि अंधविश्वासावर त्यांनी अनेक कोरडे प्रहार केले आणि अशा प्रकारे लोकांना सुधारणेचा मार्ग दिला. अर्थात संत कबीर आणि गुरु नानक देव हे एकाच विचारसरणीचे होते. संत कबीराचा जन्म कुठे झाला सांगता येत नाही, परंतु ते एका जुलायाच्या घरी, एका मुस्लिम कोष्ट्याच्या घरी वाढले आणि तरीसुद्धा त्यांची वृत्ती, त्यांचे गुरु रामानंद स्वामी होते, त्यांची वृत्ती सुद्धा नानकाच्या सारखी होती. भेदभाव सोडून द्या, सर्वांशी समानतेने वागा आणि अंधश्रद्धा रूढीवरती तर त्यांनी खूप प्रहार केले. तसेच नानकाने सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं जादूटोणा मान्य नव्हता, कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास मान्य नव्हता, अंधश्रद्धा मान्य नव्हती आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांना उपदेश करत शेवटी संसार त्याग करून तीर्थाटन करण्याचं ठरवलं, तीर्थांना जायचं ठरवलं. भारतातील आणि भारताच्या बाहेरील जेवढी तीर्थक्षेत्र असतील, कारण पर्यटन केल्याने ज्ञान मिळतं आणि पर्यटन केल्याने आपल्याला ठिकठिकाणी लोकांचं राहणीमान, लोकांची वृत्ती, लोक कसे राहतात, एकमेकाशी कसे वागतात आणि याप्रमाणे ते अनुभवण्यासाठी आपल्या काही शिष्यासह ते बाहेर पडले. अर्थात गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. अर्थात त्यांनी कुठला धर्म स्थापन करावा म्हणून मुळात हा पंथ जो आहे तो हिंदू धर्माचाच एक पंथ. हिंदू धर्मामध्ये जे अवडंबर माजलेलं होतं त्याला दूर करून एक चांगला धर्म निर्माण व्हावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. ज्याप्रमाणे गौतम बुद्धाने हिंदू धर्मातून बुद्ध धर्माला जन्म दिला, तिकडेही अशीच अंधश्रद्धा आणि अशा प्रकारचे जे बाह्य वर्तन लोकांच्या डोक्यावर मारलं जायचं ते दूर करण्यासाठी एक धर्माची स्थापना झाली, त्याला आपण बौद्ध म्हणतो. तसेच नानकाने जो पंथ स्वीकारला त्याला पुढे शीख धर्म किंवा शीख पंथ असं नाव मिळालं. तेव्हा ते तीर्थाटनाला निघाले. दिल्ली उत्तरेकडे गेले, सुरुवातीला दिल्ली, गया, काशी, हरिद्वार, जगन्नाथपुरी असे उत्तरेकडे तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर मग दक्षिणेकडे आले. दक्षिणेकडे सेतुबंध, रामेश्वर, श्रीलंका अशा ठिकाणी तिथं काही काळ वास्तव्य केलं, अनुभव घेतला. त्यानंतर पुन्हा उत्तरेकडे गेले, म्हणजे थेट हिमालयन प्रदेशामध्ये गेले. गढवाल, हेमकूट, टिहरी, सामोर, गोरखपूर, सिक्कीम, भूतान, तिबेट, बलुचिस्तान आणि त्यानंतर मक्का, इराण, काबूल, कंदाहार, बगदाद अशा मुसलमानी आखाती देशातही गेले. म्हणजे एवढा मोठा प्रवास त्यांनी जवळजवळ 25 वर्ष केला. घरदार सगळं सोडून दिलं आणि ठिकठिकाणी जाऊन तिथली परिस्थिती त्यांनी अनुभवली. सत्यनाम सारे काम, ईश्वराच्या मर्जीने असं त्यांचं म्हणणं होतं. नाम हेच सत्य आहे आणि सारे काम म्हणजे सर्व काम ईश्वराच्या मर्जीने होतं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. जे व्हायचं असेल ते जीवनामध्ये त्या ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे होतं. दया, धर्म, नम्रता आणि प्रेमाने राहा असं ते नेहमी सांगायचे आपल्या शिष्यांना. आणि जो प्रेमाने राहतो तो सुखी होतो. सर्व धर्मीय त्याप्रमाणे त्यांचे शिष्य झाले. कोणत्याही धर्मातला असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, ज्या धर्माचे लोक त्यांचं प्रवचन ऐकायचे, त्यांची वाणी ऐकायचे, त्यांच्यामध्ये बदल व्हायचा आणि ते त्यांचे शिष्य झाले. आणि पुढे हे शिष्य म्हणजे शीख अशी त्यांना संज्ञा मिळाली. शीख हा या शब्दाचा अर्थ शिष्य असं होतो. नानकाने जाणून बुजून कुठल्या धर्माची स्थापना किंवा पंथाची स्थापना करायचं असं ठरवलेलं होतं अशातला भाग नाही. परंतु त्यातून त्या शीख धर्माचा उदय झाला आणि पुढे त्याला दशम गुरु, पुढे नानकानंतर दशम गुरु तयार झाले, 10 गुरु. आणि त्यातले 10वे गुरु जे होते ते गुरु गोविंद सिंग यांच्या काळामध्ये यवनी अत्याचार खूप वाढल्यामुळे
गुरु गोविंद सिंगांनी शिखांची लढाऊ अशी संघटना स्थापन केली आणि त्यानंतर शिखांचे महाराज रणजितसिंह महाराज यांच्या काळामध्ये एक शीख राज्य स्थापन झालं. अशा प्रकारची नानकानं रोवलेली ही मुहूर्तमेढ या धर्माची पुढे त्यांनी चांगलं रूप घेतलं. आज आपल्या देशाच्या सर्व संरक्षण खात्यामध्ये आपल्याला शीख मोठमोठ्या पदावर दिसते. जगामध्ये व्यापाराच्या दृष्टीने पुढारलेले शीख दिसतील. सर्व क्षेत्रामध्ये शिखांनी प्रगती केली आणि याची पायाभरणी नानकांच्या काळात झाली. त्यांच्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या नवम गुरु यांनी एकूण असलेल्या 10 गुरूंनी जे काही आपले विचार प्रकट केले त्यातून एक ग्रंथ तयार झाला. त्याला गुरु ग्रंथ साहेब असं नाव मिळालं आणि आज गुरु ग्रंथ साहेब हे पूजनीय असा शिखांचा ग्रंथ मानला जातो. अमृतसर हे शिखांचं पवित्र क्षेत्र मानलं जातं आणि गुरु ग्रंथ साहेब 10 गुरूंच्या नंतर पुढे शिखांमध्ये गुरु ही संज्ञा बाजूला ठेवून गुरु ग्रंथ साहेबालाच गुरु मानण्याची पद्धत सुरू झाली. तर अशा प्रकारचं जी सुरुवात गुरु नानकाने केली त्याला एक चांगलं सुसंगत असं रूप प्राप्त झालं. असं सांगतात की एकदा ते मक्केला गेले आणि मक्केला गेलेले असताना खरं म्हणजे मक्केला फक्त मुसलिमच जातात. ते मुसलमानाचा वेश धारण करून गेले आणि त्या धर्मशाळेमध्ये उतरले होते. तिथं सगळे मुस्लिम बांधव मक्केला आलेले होते तीर्थक्षेत्रामध्ये. नानकानं त्या मक्केच्या मशिदीकडे पाय करून झोपले आणि ते एका मुसलमानाने पाहिल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला जाब विचारला की मशिदीकडे पाय करून झोपतो, तू खरा मुस्लिम आहेस का? त्याने विचारलं की का बरं नाही? म्हणला तुझे पाय इकडे मशिदीकडे करून तू झोपलेला आहे. तो म्हणला माझे पाय कोणत्या दिशेला करायचे ते तू ठरव. आणि त्याप्रमाणे त्याने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या दिशेने नानकाचे पाय फिरवले आणि त्या मुसलमानाला असं दर्शन झालं की ज्या बाजूला तो पाय करायचा गुरूंचे त्या बाजूला ती मशीद दिसायची. आणि मग तेव्हा त्याला कळलं की नानकाने सांगितलं की बाबा रे, ईश्वर सगळीकडे आहे, जळी स्थळी काष्टी पाशाणी. हेच उदाहरण आपल्याला नामदेवाच्या बाबतीतही दिसून येते. ते विसोबा क्षेत्राकडे गुरु करण्यासाठी गेले आणि विसोबा क्षेत्र महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून बसलेले होते आणि यांना गुरु करायचं म्हणून नामदेवांना रागही आला आणि ते म्हणाले, अहो तुम्ही खुशाल महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवता? ते म्हणाले काय झालं? मग तू माझा पाय फिरव, मला आता काही वयानुसार माझ्या अंगामध्ये शक्ती नाही. नामदेवानं त्यांचा पाय दुसरीकडे घेतला, तिथं पिंड तयार झाली. तिसरीकडे घेतला, पिंड दिसायची. आणि मग त्यांनी सांगितलं विसोबा क्षेत्राने जे नानक गुरूंनी सांगितलं तेच त्यांनी सांगितलं. म्हणजे सर्व धर्मामध्ये कल्पना एकच आहे, सर्व धर्माची तत्वे चांगलीच आहेत. तेव्हा विसोबा क्षेत्राने सुद्धा सांगितलं की बाबा रे, परमेश्वर काही एकाच ठिकाणी आहे असं नाहीये, सगळीकडे परमेश्वर भरून राहिलेला आहे. आणि मग त्याप्रमाणे नानकाने सांगितल्यानंतर त्या मुस्लिम व्यक्तीलाही कळलं. नानकाचं अजून एक उदाहरण सांगितलं जातं. तिथे गंगातीरी उभे असताना एक पुरोहित ब्राह्मण सूर्याकडं पाणी टाकत होता पूर्वेकडे आणि आर्ज देत होता. आपल्याकडे सूर्याला सकाळी सकाळी आर्ज देण्याची पद्धत आहे. त्याच वेळेला नानकानं ओंजळभर पाणी घेतलं आणि ते पश्चिमेकडे शिंपडू लागले. ते पश्चिमेकडे पाणी शिंपडतात पाहिल्यानंतर त्या पुरोहिताला राग आला आणि तो म्हणाला, अरे काय रे, तुला कळतं का? सूर्य पूर्वेला असतो का पश्चिमेला असतो? आता सूर्य कुठं उगवलाय? पूर्वेला उगवलाय ना. तुला एवढं सुद्धा कळत नाही की पश्चिमेला सूर्य नसताना आता तू तिकडे पाणी शिंपडतो? तो म्हणला, मी सूर्याला पाणी देतच नाहीये, सूर्य तर खूप दूर राहिला. मी माझं शेत इथून 1 मैलभर, त्या मैलभर असलेल्या शेताला पाणी देतो. अरे 1 मैलावर पाणी जातं का? म्हटला, तू इतके प्रकाश वर्ष मैल असा अंतर आहे सूर्याचं, तिथं पाणी पोचतं, माझ्या शेताला का नाही पोचायचं?
तेव्हा त्या पुरोहितामध्ये सुद्धा बदल झाला आणि त्यांनी मान्य केलं की माझं चुकलं, पण मी माझी भावना म्हणून सूर्याला अर्घ देत असतो. तेव्हा गुरुंनी सांगितलं की परमेश्वर सगळीकडे असतो. आणि अशा प्रकारे 25 वर्ष संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर प्रवास करून अनेक शिष्य त्यांनी जोडले. आणि असेच एका ठिकाणी आलेले असताना त्यांना तहान लागली. त्यावेळेला त्यांचा शिष्य तिथं असलेल्या एका मौलवीकडे गेला आणि त्याला म्हटला, त्याच्याकडे एक झरा होता, त्याला म्हटला जरा गुरुजींना पाणी दे. तो म्हटला मी कुणालाही पाणी देणार नाही, हे माझ्यासाठी आहे. त्याने येऊन गुरुजींना सांगितलं. गुरुजींनी एक लाथ मारली आणि तिथं झरा निर्माण झाला. त्या झऱ्याचं पाणी गुरुजी पिले, शिष्यांनाही दिलं. आणि इकडे झराला पाणी लागलं आणि तिकडे त्या मौलवीच्या झऱ्यातलं पाणी संपून गेलं. तो रागारागाने आला आणि त्याने एक दगड पायाने मारला गुरुजीच्या दिशेने. तो त्यांनी पंजाने अडवला आणि पंजाने अडवला आणि तो दगड जिथं थांबला तिथं आज एक गुरुद्वारा उभा आहे. त्याचं नाव आहे पंजा साहेब. या गुरुद्वाराची स्थापना झाली. शिखांचं हे एक पवित्र क्षेत्र मानलं जातं. अशा प्रकारे 25 वर्ष भ्रमण करून ते कर्तारपूरला आले. आणि कर्तारपूरला आल्यानंतर इसवी सन 1538 मध्ये नानकाचा तिथे अंत झाला. आणि अशा प्रकारे कबीरानी एका ठिकाणी म्हटलंय की साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुबाय, खाल काल को गही रहे थोता दे उडाय. संत कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं, तो चांगल्या गोष्टीचं ग्रहण करतो आणि सुपाप्रमाणे फोलपट बाजूला फेकून देतो, वाईट गोष्टी दूर टाकतो, त्याला संत म्हणायचं. तसंच गुरु नानकांच्या बाबत सगळे शिष्य त्यांचे असे म्हणायचे, गुरु नानक शाह फकीर. गुरु नानक शाह फकीर म्हणजे तो फकीरही आहे. आणि हिंदू का गुरु मुसलमानों का पीर म्हणजे हिंदूंचा जसे ते गुरु आहेत तसे मुसलमानाचे सुद्धा ते पीर आहेत. म्हणजे मुसलमानही मानायचे त्यांना, हिंदूही मानायचे. आणि मग गुरु नानकाचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला हिंदू आणि मुसलमान दोघे भांडायला लागले. हिंदू म्हटले आम्ही त्यांचा अंत्यविधी करणार आणि मुसलमान म्हटले आम्ही त्यांचं दफन करणार. अर्थात या दोन्हीच्या भांडणामध्ये असं सांगितलं जातं की त्यांचं शरीर नाहीच झालं. त्या ठिकाणी फुलं तिथं निर्माण झाली आणि ती काही फुलं हिंदूंनी घेतली, काही मुसलमानांनी घेतली. म्हणजे अशा प्रकारे सर्व धर्म समभाव असं हे व्यक्तिमत्व, ज्याच्या हातून जो उपदेश झाला, ज्यांच्या मुखातून जी वाणी गुरुवाणी बाहेर पडली, तीच गुरुवाणी म्हणजे शीख गुरुची वाणी. आणि त्यातूनच ग्रंथ निर्माण झाला, तो गुरु ग्रंथ साहेब. तेव्हा अशा प्रकारच्या गुरु नानक आणि दशम गुरूंना वंदन करून मी आज त्यांना या गुरुजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हा सर्व गुरूंना पुन्हा एकदा वंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.